श्री स्वामी समर्थ. जय शिवराय मित्रांनो. कसे आहेत? मजेत ना? मजेतच राहायचं. मित्रांनो, गेले 3 महिन्यापासून मी खूप डिप्रेशनमध्ये आहे. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती बघून असं वाटतच नसेल की मी डिप्रेशनमध्ये असेल वगैरे वगैरे. तर भावांनो, हा चेहरा आहे ना तो खूप खोटा आहे. आणि बोलतात ना, एखाद्याचा मुखवटा असतो आणि त्या मुखवट्याच्या आतमधलं जे अंतर्रूप असतं ना ते वेगळं असतं. माझं सुद्धा तसंच आहे. मी इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, माझ्या परिवाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ज्या गोष्टी मी अनुभवतोय ना त्या माझ्यासाठी खूप डेंजर आहेत, खूप हार्ड आहेत. त्या तुमच्यासमोर ते कशा म्हणजे प्रेझेंट करायचं असेल सुद्धा मला माहिती पडत नाही. गेले 3 महिन्यापासून मी खूप डिप्रेशनमध्ये आहे. यासाठी सांगतो मित्रांनो, कारण की गेले 3 महिने खूप अशी गरमी पण सुद्धा आहे आणि मला जॉबला सुद्धा जायला लागतंय. आता जॉबला गेल्याच्या नंतर ना मी फॅक्टरीमध्ये काम करतो, तुम्हाला माहितीच आहे. आणि फॅक्टरीमध्ये ना बरेचसे केमिकल आहेत, डस्ट आहेत, म्हणजे धूळ वगैरे भरपूर आहे. आणि ह्या गोष्टींचा आम्हाला जास्तीत जास्त परिणाम होतो, म्हणजे इफेक्ट होतो, इन्फेक्शन होतो. आता सर्व गोष्टी मॅनेज करायच्या म्हटल्यानंतर आपल्याला टेन्शनच येतो. आता प्रत्येकाला वाटतं, म्हणजे जे किडनी फेल पेशंट आहेत ना या लोकांचं एक स्वप्न असतं. स्वप्न म्हणजे प्रत्येकाचं एक इच्छा असते की आपलं जर ट्रान्सप्लांट झालं ना तर आपण एक नॉर्मल लाईफ जगू. तसं माझं सुद्धा होतं आणि मी खूप खुश होतो, खूप आनंदी होतो. आणि आता 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर त्या 2.5 वर्षामध्ये ना हा शेवटचा जो हा 6 महिने गेलेत ना ते खूप माझ्यासाठी म्हणजे एकदम हार्ड गेलेत माझ्यासाठी. कामाला जावं लागतंय. कामाला यासाठी जावं लागतं कारण की माझ्या औषधांचा खर्च खूप मोठा आहे. आणि औषधांचा खर्च प्लस घरचा खर्च या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या ना तर खूप म्हणजे अवघड जाते माझ्यासाठी, माझ्यासारख्या मिडल क्लास लोकांसाठी. आता ट्रान्सप्लांट करणे ना हा विषय खूप आनंदाचाच आहे म्हणावं, कारण की आपल्याला नवीन लाईफ भेटत असते. खूप तो आनंदाचा क्षण असतो, तो शब्दसुद्धा व्यक्त करता येणार नाही. सर्व गोष्टी आहेत ना ह्या पैसेवाल्या लोकांना खूप नॉर्मल असतात. त्यांना सर्व गोष्टी सुखसुविधा भेटत असतात आणि ते त्यांचे डिसिजन असतात ना ते बदलतात. त्यांना जसं पाहिजे तसं ते लोक राहतात. त्यांना जे करायचं ते बिनधास्त करतात, कारण की त्यांना टेन्शन नसतं, त्यांच्याकडे पैसे असतात. आणि आपल्याला एखादं कुठलं डिसिजन घ्यायचं म्हटलं ना तर 100 वेळा विचार करावा लागतो. आता मी हे करू का, मी ते करू का, मग त्यात तुझा फायदा होईल का, जर नुकसान झाल्याच्या नंतर पुन्हा आणखी टेन्शन येईल. मग अशा बऱ्याच गोष्टी माझ्या मनात आहेत आणि त्याच मी तुमच्यासमोर त्याच व्यक्त करतो की मी डिप्रेशनमध्ये काय येतोय. कारण माझ्या कंपनीमध्ये जॉब आहे ना ते हार्ड बोलता येणार नाही आणि सोपं सुद्धा बोलता येणार नाही. ते काम होतं ते काम मी आताही करतो आणि तेव्हाही करत होतो. जे काम आहे ते मी आनंदात सुद्धा करतोय, परंतु त्या गोष्टीपासून मला त्रास होतो आणि हा त्रास ना मला पुढे लाईफमध्ये माझा डेंजरस बनणार आहे. तुम्हालाही सुद्धा माहिती आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला. आणि माझ्या औषधांचा खर्च आहे ना हा सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. मला सांगायला नाही पाहिजे, परंतु तोंडातून माझ्यातून निघून जातो, कारण की विषय तिथेच येतो. कारण की आपण जे गोष्ट करतोय ना ती आपल्या औषधांसाठीच करतोय. एवढा मोठा औषधांचा खर्च जर दर महिन्याला मी वाचवायला गेलो पैसे ना तर माझे खूप पैसे जमा होतील. माझे शिक्षण, माझ्या मुलांचं शिक्षण आहे ते सुद्धा मी चांगल्या पद्धतीने नाही करू शकतो. आज माझी मुलं आहेत ती सरकारी स्कूलमध्ये मी टाकले, बाकीची मुलं इंग्लिश मिडियममध्ये. आज प्रत्येक जणांची मुलं इंग्लिश मिडियममध्ये जातात. आता प्रत्येकाचा तो विषय वेगळा असतो, परंतु आपलं सुद्धा स्वप्न असतं की आपला मुलगा सुद्धा चांगल्या शाळेमध्ये शिकावा वगैरे. आपल्या घरामध्ये सर्व मुलांना सुखसुविधा मिळाव्यात, परंतु आपल्या औषधाच्या खर्चामुळे या सर्व गोष्टी आपल्याला त्यांना देता येत नाही. आणि आपण जर नव्याने काहीतरी करण्याची सुरुवात केली ना तर त्याच्यामध्ये प्रश्न इथे एवढाच येतो की ते सक्सेस होईल का नाही. आणि जर सक्सेस नाही झालं तर मग पुन्हा एवढा मोठा मांडलेला खेळ आहे तो पूर्ण बिघडून जाईल. गेले 3-4 महिन्यापासून मी हाच विचार करतोय आणि ह्याच विचारामध्ये पूर्णपणे मी गुंतून गेलो मित्रांनो. आज जे किडनी फेल पेशंट असतील, जे मिडल क्लास माझ्यासारखे, त्यांच्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण की ज्यावेळी आपण ट्रान्सप्लांट करतो ना त्याच्यानंतर पुढे येणारे जे विषय आहेत ना तेवढेच तुम्हाला सांगणार आहे. म्हणून ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर ना पुढचा खर्च खूप मोठा असतो. डॉक्टर लोक आपल्याला सांगतात गेली म्हणजे ऑपरेशनच्या नंतर 6 महिने आपला खूप मोठा खर्च असतो. 30,000-35,000 दर महिन्याला खर्च येतो. त्याच्यानंतर तो खर्च असते कमी 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 होत जातो. प्रत्येकाच्या डॉक्टरवरती वेगवेगळा फरक असतो, हॉस्पिटलमध्ये वेगवेगळा फरक असतो, म्हणजे प्रत्येकाचा खर्च हा वेगवेगळा असतो. आणि ह्या गोष्टी आहेत ना मॅनेज करणं आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना खूप भारी पडतात. आज मला त्याच भारी पडतात. माझी स्वप्न खूप मोठी आहेत, परंतु ह्या स्वप्नांना पंख भेटत नाही. पंख ह्यासाठी भेटत नाही की मी एखादी गोष्ट करायचं म्हटलं ना तर अंगात डेअरिंग आहे, परंतु पुढे काय होईल या गोष्टीचं मला म्हणजे स्वतःच भीती वाटते. आता माझ्या पाठी जर कोणाचा चांगला हात असता, कोणाचा सपोर्ट असताना त्या गोष्टी मी सहज करू शकलो असतो, परंतु माझा सपोर्ट फक्त माझ्या बायकोचं एकटीचंच आहे. आता तिच्या खांद्यावरती आपण बंदूक टाकायची आणि आपण बोलायचं की मला आपल्याला हे करायचं आहे, तर ते मला सुद्धा म्हणजे मला बरं वाटत नाही. ती आहे तयार, परंतु मला ते बरं वाटत नाही, कारण की जर मी हा स्टार्ट केलं काहीतरी एखादा बिझनेस वगैरे म्हणा, कुठलं काहीतरी नवीन कल्पना करण्याचा विचार केला मी ना आणि त्यात जर सक्सेस नाही झालो तर मित्रांनो पूर्ण हा संपूर्ण खेळ माझं बिघडून जाणार आहे. गेले 3 महिन्यापासून मी डिप्रेशनमध्ये का आहे ना एवढंच तुम्हाला सांगतोय. कारण की बरेच किडनी फेल पेशंट असतील ना त्यांना जाणून घ्यायचं असतं की ट्रान्सप्लांट नंतर एखादा माणूस खुश असतो, डिप्रेशनमध्ये कशाला जाईल तो. तर भावानो गेले 3 महिन्यापासून ना मला खूप टेन्शन आहे. ह्या गोष्टीचं टेन्शन आहे की मी काही ना काहीतरी गोष्टीमध्ये आजारी पडतोय. 15 दिवस झाले की लगेच आजारी पडतोय. माझं कधी हात दुखतात, कधी पाय दुखतात. शरीराचे प्रत्येक अवयव माझे सध्या हे झालेत, नाजूक कसे होतात असे नाजूक झालेत. म्हणजे एखाद्या साईडला झोपलो ना की त्या साईडची सर्व बाजू दुखून जाते. मग मला टेन्शन या गोष्टीचं येतो की आपण लावलेली जी किडनी आहे ना तिला काय धोका तर निर्माण होत नसेल ना, या आपल्या शरीरामध्ये अजून कुठला तरी आजार निर्माण होत नसेल ना.
अशा बऱ्याच गोष्टींचं मला टेन्शन येतो. तर टेन्शन यासाठी येतो की घरात कमवणारा आपण एकटेच आहोत आणि आपण जे काम करतोय ना, त्या कंपनीमध्ये जे माझे वर्कर लोक आहेत ना, ते मला नेहमी सांगतात की नवनीत, तू या कंपनीत काम करू नकोस, हे काम तुला जमणार नाही आता, कारण की तुझं आता म्हणजे काम करण्याची तुझी तेवढी कॅपॅसिटी नाही आहे ती, कारण खूप केमिकल्स आहेत आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ह्या सर्वांनाच माहिती आहेत. परंतु माझं जे काम आहे ना, त्या कामावरती मी माझा घरचा खर्च सोडवतो. माझा औषधांचा खर्च 13 ते 12 कधी 10 असा असतो, तो सुद्धा सोडवतो. 2 पैसे माझ्या घरी म्हणजे वाचतात सुद्धा. प्लस मुलांचं शिक्षणाचं, त्यांना खाण्यापिण्यापासून सर्व गोष्टी ह्या पगारातूनच मॅनेज करतो मी. आता जर हा कामच सुटलं आपलं, तर मित्रांनो पुढची लाईफ आपण जगायची कशी? आता मनात बरेचसे प्रश्न येतात की आपण काहीतरी स्वतःचा धंदा करूया, काहीतरी छोटासा उद्योगधंदा करूया आपण. पण ह्यासाठी ना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. आता आपण एखादा धंदा लागला की लगेच तो चालेल हे काही आपल्या शाश्वती देता येत नाही. परंतु जर लॉस गेलो तर मग घरी बसावं लागेल, कारण की पुन्हा सीट आपल्याला कामावर ठेवणार नाही. आणि पुन्हा जर आपण कामावरती गेलो आणि पुन्हा जर आपल्याला त्रास असं झालं तर मग पुढे काय करायचं? ह्या गोष्टींमध्येच मित्रांनो मी खूप अडकून गेलेलो आहे. कारण की ज्या लोकांना असं वाटतं की आपलं ट्रान्सप्लांट व्हावं ना, जी लोक गरीब असतात ना, त्यांच्यासाठी हा प्रवास खूप खडतर असतो, जो मी अनुभवतो. आता माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसतोय ना, हा आनंद फक्त या गोष्टींचा आहे की मी आनंदी ह्यासाठी राहतो की जर आनंदी राहिलो तर आपल्या बाबतीमध्ये सर्व पॉझिटिव्हच घडत राहील. आपण जर दुःखी राहिलो तर मग आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी निगेटिव्हच होत जातील. मग पॉझिटिव्ह राहायला प्रॉब्लेम काय आहे? पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्याला पैसे तर लागत नाही. पैसे आपल्याला यासाठीच राहतात की त्या गोष्टी आपल्या अंमलात आणण्यासाठी. म्हणजे एखादं स्वप्न आपण जर पाहिलं आणि ते स्वप्न आपण साकार करायला गेलो त्यासाठी पैसे लागतात, परंतु ते स्वप्न आपल्याला पाहण्यासाठी फ्रीमध्ये लागतो. म्हणून मी खुश राहतो, आनंदी राहतो. पण आतमध्ये जेवढे दुःख आहेत ना, ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. ते खूप त्रास आहे. आणि जर तो मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर मी एकटाच नाही तर मला संपूर्ण परिवारसुद्धा त्यामध्ये गुंतला जाईल. तर भावांनो, एवढंच सांगतो तुम्हाला आज मी की ह्या गोष्टीमुळे मी डिप्रेशनमध्ये जाते. आता ह्यातून मला बाहेर पडायचं आहे. आणि नुसतंच बाहेर पडायचं नाही तर काहीतरी करायचं आहे मला. माझी करण्याची इच्छा आहे, काहीतरी स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा आहे माझी. आता ह्यातमध्ये सक्सेस होईल की नाही मला माहिती नाही, पण मी प्रयत्न नक्की करेन. आणि बऱ्याच शॉर्ट व्हिडिओमध्ये बोलतो मी, मला धंदा करायचा आहे, मला धंदा करायचा आहे. तर भावांनो, हे लवकरच मी स्टार्ट करणार आहे. आता मला माहिती नाही पुढे किती संकट येतील, काय येतील, तुमच्या प्रेमाची मला गरज आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बाहेर पडायचं आणि स्वतःचं काहीतरी करायचं आहे. ज्यावेळी स्वतःचं काहीतरी करेन मग चालला तर ठीक, नाही चालला तर काही टेन्शन नाही येणार. परंतु ह्या गोष्टीचा आनंद होईल की चला, कधी आज आपल्याला त्रास होत असेल ना, तर आपण घरी आरामात करू, म्हणजे आराम करू शकतो. त्या दिवशी आपला धंदा बंद करू शकतो आपण. आपल्याला जास्त काही कमवायचं नाही आहे की म्हणजे खूप पैसे कमवू आपण, खूप मोठा धंदा करू, असं काही नाही आहे. 2 पैसे कमी भेटले ते चालतील, फक्त आपलं घर चालावं, आपल्या औषधांचा खर्च चालावं, ह्या गोष्टीच साठीच हा सर्व प्रयत्न चालू आहे. आणि तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी आहेत ना, ह्या सक्सेस झाल्या ना तर माझ्यासाठी आनंदच आहे. आणि ह्या गोष्टीतून मला म्हणजे ह्या डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी मला एक चांगला मार्गसुद्धा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगेन मी की प्रत्येकाच्याच लाईफमध्ये असं काही घडत नसतं. प्रत्येकाची लाईफ जर्नी वेगळी असते, प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. आज मी असंही बोलत नाही की माझी परिस्थिती खूप बेकार आहे, माझ्याकडे काही पैसेच नाही वगैरे वगैरे, सर्व काही ठीक आहे. परंतु ही लाईफ जर्नी आहे ना, ती मला लाईफ टाईम पुढे ढकलायची आहे, पुढे चालवायची आहे. आणि ते मॅनेज करण्यासाठी मला थोडासा त्रास होतो. बस एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. तर माझी लाईफ जर्नी आहे ना, आता मला पुढे काय करायचं आहे? स्वतःचा धंदा करायचा आहे की कामच करायचं आहे? या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की येणारे व्हिडिओ आहेत ना माझे, हे ह्याच गोष्टींवरती असणार आहेत की आपली लाईफ जर्नी पूर्णपणे तुम्हाला दाखवायची आहे. तर व्हिडिओ आवडता नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय